चला तर आज आपण बनवूया फणसाची भाजी। आम्ही बाजारातून काल विकत आणलेला आहे फणस आणि त्या फणसाची आज आपण भाजी बनवणार आहे। छान अशी सुंदर झणझणीत भाजी बनवणार आहे आज आपण फणसाची। त्यासाठी आपल्याला लागणारे आहे मसाले। मी 2 मीडियम साईजचे 2 कांदे घेतलेले आहेत। मीडियम साईजचा 2-3 पाकळ्यांचा लसूण घेतलेला आहे। एक छोटे टमाटर घेतलेले आहे। कोथिंबीर घेतलेली आहे। थोडे धणे आणि जिरे घेतलेले आहे आणि थोडंसं खोबरा घेतलेला आहे। आता हे आपण मसाले आहेत हे थोडे भाजून घेऊया। कांदा भाजून घेऊया आणि हे धणे आणि जिरे खोबरं थोडंसं भाजून घेऊया। मसाल्याची आपण पेस्ट बनवून घेतलेली आहे। भाजलेल्या मसाल्यांची आपण अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे। आणलेलं फणस बाजारातून आणलेलं फणस हे आपण धुवून घेतलेलं आहे आणि याला थोडंसं शिजवून घेतलेलं आहे। चला तर आता आपण या शिजवून घेतलेले फणस आहे याची आपण आता भाजी बनवूया। आता सर्वप्रथम आपण कढईमध्ये थोडंसं तेल टाकणार आहे। चला तर आपलं तेल गरम झालेलं आहे। आपण थोडासा त्याच्यामध्ये एक कांदा घालणार आहोत बारीक चिरलेला। त्याला आपण मस्त छानपैकी गोल्डन कलर येईपर्यंत त्याला आपण परतून घेणार आहोत। कांदा आपला छान गोल्डन कलर आलेला आहे कांद्याला। आता आपण याच्यामध्ये मसाला घालणार आहोत। आपण जो बारीक वाटण केलेला होता तो यालाही छान आपण परतून घेणार आहोत। याच्यामध्ये आपण आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं तिखट टाकायचं। त्याच्यानंतर आपल्याला हळद टाकायची। थोडासा गरम मसाला टाकायचा आणि याला छानपैकी असं परतून घ्यायचं। तेल सुटेपर्यंत त्याला छान परतून घ्यायचं। मसाल्याच्या भांड्यामध्ये पाणी घालून मसाल्याचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि आपल्या मसाल्याला जेवढं पाणी लागेल शिजवायला तेवढं पाणी टाकायचं। त्याला मस्तपैकी शिजू द्यायचं।
मस्तपैकी आपला मसाला शिजून झालेला आहे आणि मसाल्याने सर्व तेल बाहेर सोडलेलं आहे आणि छान असा कलर पण आलेला आहे भाजीला. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहे फणस. आता आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ. आता आपण याला चांगलं छानपैकी परतून घ्यायचं. एकजीव होईपर्यंत याला आपण मिक्स करून घ्यायचं. हा हा हा, कशी किती छान दिसते आहे भाजी. छान भाजीचा असा सुगंध सुटलेला आहे आणि दिसायला खूप छान झालेली आहे. आता आपण थोडं पाणी घालून याला थोडंसं उकळी येईपर्यंत थोडं आपण याला शिजवून घेणार आहे. 15 मिनटं उकळी येईपर्यंत याला आपण थोडं शिजवून घेणार आहे. झाकण आपण याला 5 मिनटं झाकण ठेवून शिजवून घेऊया. छानपैकी आपली भाजी तयार झालेली आहे आणि हे शिजवून झालेलं आहे. आपलं छानपैकी मस्त असं शिजलेलं आहे. हे बघा छान आपलं शिजलेलं आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. बघा तर आपली तयार झालेली आहे फणसाची झणझणीत आणि रस्सेदार अशी भाजी तयार.